मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणू संध्याकाळी जाणार आहे आणि तुझे डोळे आत्तापासून भरलेत. आणि काळजी करू नकोस, तू इतकी मेहनत केली आहेस, तुझा रिझल्ट चांगलाच येणार. अश्विनी, अगं बाप्पा आपल्या घरी मुक्कामाला आले तर ते परत जाणार हे ठरलेलं असतं. आणि पुढच्या वर्षी लवकर या हे म्हणताना वाईट वाटतं ते वाटतंच आपल्याला. आता मनोभावे नमस्कार कर, आराधना कर आणि तुझा निकाल बघायला जा. हो बाबा. अहो तुम्ही पण निघणार आहात ना? हो, निघतोच. तू कुठे झाला सकाळी सकाळी? बाबा, ब्रिक्स अँड अँगल्स मध्ये कार्तिक वारंगला भेटायला चाललोय, त्याच्यावर मीटिंग करायची. श्रेयस, जो निर्णय घेशील तो विचारपूर्वक. ऑल द बेस्ट. हा श्रेयस मला भेटायला अचानक कसा काय तयार झाला? म्हणजे ह्याला नक्की मला हेल्प करायची की ह्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे, काहीतरी घोळ आहे. जेवढा विचार करावा तेवढे प्रश्न डोक्यात सुरू होतात. बस झाला सर. तू मला पण बस म्हणणारा? तू एक साधा एम्प्लॉय हे विसरू नकोस. डोंट क्रॉस युअर लिमिट. सर, जर तुमची ही एन्झायटी मला समजते तर श्रेयस वाघमारेला कशी नाही समजणार? आफ्टर ऑल त्यांनी तुमच्यासोबत इतके वर्ष काम केलंय. सो सर, प्लीज थोडं काम डाऊन व्हा, काम डाऊन. श्रेयस सर आले ना की त्यांच्याशी एकदम पॉइंट टू पॉइंट आणि क्लिअर बोला. कसं आहे ना, कंपनीला त्या प्रोजेक्टची गरज आहे आणि प्रोजेक्टला श्रेयस वाघमारेची. सो काम डाऊन. ओके. हॅलो मिस्टर वारंग. या प्लीज सिट. अश्विनी, अश्विनी, माझं नाव का नाही सापडत आहे? अश्विनी, शांत हो, टेन्शन घेऊ नको. अरे बापरे. एक मिनिट. हा, काय? मला रिझल्ट बघायचा आहे. हो हो. येस येस, मी पास झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. माझं एक काम करशील का? पार्टी मागताय पण आपण एकमेकांना ओळखत नाही. नाही हो, मी तुमच्याकडे पार्टी नाही मागत आहे. मला ना टेन्शनमुळे मे बी कदाचित माझं ना लिस्टमध्ये नाव दिसत नाहीये. तुम्ही बघाल का जरा? अश्विनी वाघमारे माझं नाव. हो हो, बघते. नाही, असं कोणतंच नाव दिसत नाहीये. नाहीये? नाहीये. येते मी. नाहीये म्हणजे मी नापास. इतके महिने कॉलेजला गेलीस, त्याचा काय उपयोग झाला? एका वेळी इतकी कामं करायलाच नको होती. थोडक्यात काय, त्या प्रोडक्टच्या सर्टिफिकेटसाठी फक्त या कॉलेजचा फायदा झाला. इट्स ओके आई, या वयात अभ्यास करणं आणि पास होणं कठीणच असतं अगं. ऐश, अरे ऐश, कितने कोई हो, क्यों या? माझं लिस्टमध्ये नाव नाहीये. मी बहुतेक नापास झाले. यार क्या बोले तू और फेल? ये कैसे पॉसिबल है?
अरे लिस्ट मध्ये नाव नाहीये माझं. तूने ये लिस्ट देखी? हो बघितले, मी दोनदा चेक केली. मला पहिलं वाटलं की मला खूप टेन्शन आलंय म्हणून मी चेक केल्यानंतर मी का मुलीला पण सांगितलं की चेक करते, तिलाही नाही दिसलं. ऐश, अगर तू 10 लोगों को भी पूछती ना तब भी तेरा नाम नहीं मिलता था. इसमें तेरा नाम नहीं है ना? और हमारा किसी का, आदि का, जिग्नेश का, सुलोचना का, किसी का है नाम? क्या तू ऐश, ये अपनी क्लास की लिस्ट नहीं है. ये देख, स्टूडेंट है क्या अपने क्लास के? गलत लिस्ट देख ली और गलत फहमी कर ली तूने. अरे ऐश, हो मग आपली लिस्ट कुठे लागली? चल तू मेरे नाल चल. चल. थँक यू. अश्विनी, हा काय एंट्री घेतलीस तू? 100 वर्ष आयुष्य तुला. रिझल्ट काय लागलाय? आपल्या वर्गाचा 100% निकाल लागलाय. एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण नाही. किती आनंदाची बातमी आहे ना? देखो ऐश, तेरी भी नैया पार हो गया. दलजीत थांब ना, मला इतर रिझल्ट बघू दे. अश्विनी वाघमारे 78 एक मला 78% मिळाले. A+ ग्रेड आहे. क्या ऑफ कोर्स. बाकीच्यांचा रिझल्ट काय लागला? मुझे तो 80% मिले हैं, 3rd रैंक. और तेनू पता है टॉपर कौन है? कोण आहे? थैंक यू. येस, थैंक यू सो मच. अगं ते सगळं ठीक आहे, पण आपल्या ज्या सुलू काकी आहेत ना त्या वर्गात 2nd आले. सुलू कॉंग्रॅट्स ग. आई आणि बाबा तर खूपच आनंदी होतील. तुम्हाला माहितीये, बाबा म्हणालेले की सोल्लू, तू या शाखेत जर अग्रेसर क्रमांक मिळवलास ना तर आपण एक सभागृह घेऊ आणि सगळ्यांना जेवण देऊ करून. आणि आता तर मी 2री आली आहे. आई बाबा तर खूपच आनंदी होतील. अरे यार, इसका ड्रामा तो कुछ अलग ही लेवल पे शुरू हो जाता है. का रे मला असं चिडवता? अरे यार, अब कॉलेज की थोड़े ही दिन तो बचे, इसीलिए. तो वो तेरा सभागृह वगैरह छोड़, हमें ना पार्टी चाहिए. बरं, देणार पार्टी देणार. मी आणि सुलू कंबाइंड पार्टी देऊ काय? ठीक है, तो फिर चलते हैं. और डेजी और जिग्नेश को कॉल करते हैं. ठीक है, परफेक्ट. डेझी जिग्नेश म्हणजे त्यांचा काही रिझल्ट लागला? हा, म्हणजे डेझीला चांगला लागलाय, 55% मिळालेत, पण जिग्नेशचं जरा. काय? जिग्नेश काटावर उत्तीर्ण झाला, त्याला फक्त 36%च मिळाले. वाईट वाटलं असेल ना रे त्याला? तू सीरियस मत हो. उसको ना कोई टेंशन नहीं है, उसका फैमिली बिजनेस है. ठीक आहे, म्हणजे आपल्यामध्ये कोणी दुःखी नाहीये ना, सगळे खुश आहेत ना? कोणीच दुःखी नाहीये. आता तू चल पटपट, आपल्याला पार्टीला जायचं. चल 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 पटपट चल. आत्ता नको रे, मला घरी जायचंय. आज गणपतीचं विसर्जन आहे ना, आणि मी ही न्यूज घरच्यांना स्वतः जाऊन कधी सांगते असं झालंय. अच्छा, तो फिर ऐसा है, तो हम तुझसे ही पार्टी लेंगे. क्यों यार? देईन बाबा, देईन, पण आता निघू. बाय बाय. परत काँग्रेसच्या सगळ्यांना बाय बाय. मारा विश्वास रखो बेबी, मैं सच में पापा से बात करूंगा. नहीं जिग्नेश, तू कुछ नहीं करेगा. तू ना पूरा का पूरा पावनाट और दूध पाव पीछे. ऐसा नहीं है बेबी, मैंने कल पापा के सामने टॉपिक भी निकाला था. अरे सच में. तुम्हें मेरे साथ झूठ बोली छो? मैं तुम्हारे साथ झूठ क्यों बोलूंगा? अरे एक मिनिट. तुम्ही दोघं असे भांडताय काय? आणि आपण कॉलेजमध्ये आहोत. डेझी, जिग्नेश, अरे आता कॉलेज संपतंय ना, आणि तुम्ही सारखं सारखं भेटणार आहात का? Ash, he is not being nice to me. देखो ना ऐश, क्या तुम्हें भी ऐसा लगता है? मैं इसके साथ ऐसा बिहेव करूंगा? Ash को मत पूछना. I'm telling you ना. डेझी, अगं असं का करेल तो? क्योंकि I got good marks और मुझे अच्छा प्लेसमेंट मिल रहा है, और जिग्नेश को अपने पापा का बिझनेस करना है. Ash, आता तूच सांग ना, आम्ही कसे भेटणार? डेझी ऐक ना माझं. हे बघ, त्याच्या वडिलांनी इतका मेहनतीने बिझनेस उभा केलाय की नाही, मग तो जॉईन करणं नॅचरल आहे ना, आणि त्याने तो करायलाच हवा. अगं देखो ना ऐश, आता आम्ही भेटणार नाहीये आणि वरून हीच माझ्यावर चिडतीये. हा तो अनफेअर आहे ना. तुम्ही कुछ इसको बताओ ऐश. नहीं Ash, you only tell him. Don't join family business. Join my company. Why don't you join my पापा का कंपनी? अरे हम તમને जॉब આપીશ.
एक मिनिट मला सांगा, दोघांचाही एकाच ठिकाणी जॉब करण्याचा अट्टाहास काय? Because if we don't make love, we will break up. करेक्ट आहे. अरे असं ब्रेकअप होतं का कधी? आणि प्रेम ही इतकी तकलादू गोष्ट असते का? हे बघ जिग्नेश, मला सांग, उद्या डेझी कुठेतरी लांब जाईल किंवा जिग्नेश कुठेतरी बिझनेसच्या निमित्ताने बाहेर जाईल म्हणून तुमच्यातलं प्रेम संपेल का? प्रेम कधीही संपत नाही, ते तसंच राहतं, तुम्ही कुठेही गेलात तरी, जर ते खरं असेल तर. हो की नाही? लेकिन ऐश इसको इतना ज्यादा पढ़ने की क्या जरूरत थी? You should have taken it seriously. हे बघ जिग्नेश, तुला ना डेझीचा ना खरं अभिमान वाटायला हवा. अरे केवढे चांगले मार्क्स मिळालेत तिला. आणि डेझी, तूही जिग्नेशला त्याच्या फॅमिली बिझनेस करण्यासाठी सपोर्ट करायला हवा. दोघांनी ही गोष्ट ना खूप पॉझिटिव्हली घेतली पाहिजे. हाँ यार, ये एंगल तो मैंने सोचा ही नहीं था. हाँ ऐश, आई एम एग्री विथ यू. जिग्नेश, आणि ना तुझं एका गोष्टीसाठी मला अभिनंदन करायचंय. तुला या फील्डमध्ये काहीही इंटरेस्ट नसताना तू फक्त डेझीसाठी ऍडमिशन घेतलंस, हो की नाही? मग आता यापुढे वडिलांचा बिझनेस तू जॉईन करणार आहे, मग तसंच मन लावून कर आणि स्वतःची एक पोझिशन तयार कर. थँक्यू ऐश. हाँ यार, I still can't believe I mocked such a nice girl on T1. चल, मला आता उशीर होतोय, मी तुम्हाला मेसेज करेनच. गणपतीला नक्की यायचं, पण इथे मी तुम्हाला पर्सनली आमंत्रण देते, तुम्ही दोघांनी या. Yes, definitely. And we would love to eat sweet coconut momos. हाँ, आणि आम्ही जोडीने येणार हा? पण आता ह्याच्यानंतर भांडायचं नाही. Thank you so much, Ash. चल बाय बाय. बाय. अरे देवा, एक काम करायला गेलं ना की दुसरं काम समोर उभंच असतं. आता ते समयी तेल नको घालायला, वात विजली तर हा कोणी घालायचं हे? अश्विनीला कळायला नको. आजी थांब, दे मी घालते. जा. यू बघितलं? हा, आता हेच व्हायचं बाकी होतं ना. एका मागून एक संकेत मिळतायत, अपशकुन करतायत. हे केवळ त्या गणपतीला बाहेर उभा केलात ना म्हणून होत आहेत सगळं. काय चाललंय तुझं? काय बोलतेस कळतं का? अगं मुद्दाम पडलं का तिनं? मयू लागलं का तुला? नाही आजोबा, फक्त थोडा धक्का लागला बस. तिला लागलं की नाही लागलं असेल तर मलम लावा, ते राहिलं बाजूला, आणि आपली बडबड 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 सुरू केली. हो, एका मागोमाग एक अपघात होतात ना, ते योगायोग नव्हे, संकेत आहेत ते. ते गणपतीला बाहेर उभा केलात ना, त्याचा सगळे परिणाम येते. अजिबात नाही. त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा काही एक संबंध नाही, आणि तू जोडायचा प्रयत्न करू नकोस, कळलं का? मयू, बाळा तुला उचलता येईल का समय, की मी येऊ? नाही नाही, ठेवते मी आजोबा. समयमध्ये तेल घाल आणि देवे लाव. हे काम अश्विनी करून गेली असती ना तर ही वेळच आली नसती. पण नको तेवढ्या जबाबदाऱ्या डोक्यावर घ्यायच्या आणि तसंच व्हायचं. त्याचे हे परिणाम. थोडक्यात काय, काही करून तुला अश्विनीला बोलायचंच आहे, हे ठरवलंय तू. म्हणजे मी विनाकारण बोलते? तुम्ही तेच बोलणार हो, शेवटी देखीच बाजू घेणार. अरे सत्याची बाजू घ्यायची तर त्या अश्विनीची बाजू. सो असा सीन आहे. तर तू नुसत्याच फाईल्स बघितल्यास की तुला काही समजलं सुद्धा आहे? बरोबर आहे तुमचं मिस्टर वारंग. आता मी तुमचा एम्प्लॉई नाहीये ना, सो माझ्या कॅपॅसिटी बद्दल तुम्हाला कसं माहित असणार? राईट. या डिझायनिंग मध्ये आणि या प्रोजेक्ट मध्ये काही फ्लॉज आहेत, ते मार्क करून ठेवलेत मी, बघून घ्या. मला जर तुझी कॅपॅसिटी माहिती नसती तर मी तुला कॉन्टॅक्ट केलाच नसता. तुम्ही मला किती नाईलाजाने इकडे बोलवून घेतलंय याची पूर्ण कल्पना आहे. कसं आहे ना, सच अ बिग कंपनी यू हॅव. तुमच्या इतक्या मोठ्या कंपनीमध्ये एकही केपेबल माणूस नाही मिळाला तुम्हाला. माझी कंपनी काय काय
माझ्या कंपनीचं काय? बोला. हे बघ श्रेयस वाघमारे, तू मला माझ्या कंपनीमध्ये ऑन बोर्ड हवा आहेस. नाही नाही, प्लीज म्हणा, प्लीज प्लीज मिस्टर वाघमारे, कॅन यू जॉईन माय कंपनी, असं म्हणायचं. तू स्वतःला इतका शाणा समजतोस? छे 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 छे, शाळा वगैरे नाही, पण काय आहे ना, मी एक प्रॅक्टिकल माणूस. तुम्हाला माहिती आहे की हे प्रोजेक्ट आपण जॉईन करायला हवं. म्हणजे तुला पण कामाची गरज आहे. गरज नाही मिस्टर वारन, अट आहे माझी, ऐकून घ्या. अट? मी तुमची कंपनी ब्रिक्स अँड अँगल्स एक एम्प्लॉई म्हणून जॉईन करत नाही, तर आपण या प्रोजेक्टमध्ये इक्वल पार्टनर्स असणार आहोत. हे जर तुम्हाला मागणी असेल, वी कॅन गो अहेड. नाहीतर तुम्ही सांगा मला काय करायचं. पार्टनरशिप तुझ्याशी 50-50 इम्पॉसिबल. मग माझ्यासाठी सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये एंटर करणं इम्पॉसिबल. ओ 4 BHK सूनेने बाकी नाव काढला. अशी ऑलराउंडर सून मिळायला नशीब लागतं काय. खरंय. अहो आम्ही आहोतच नशीबवान. अश्विनी सारखी गुणी सून आम्हाला मिळाली. बाबा हो, मी काहीच केलं नाहीये. तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट नसला असता तर काही हे शक्य होतं का? आणि त्यात शिल्पी आणि मयूने मला खूप प्रेझेंटेशन मध्ये मदत केली ना, म्हणून मिळालं सगळं हे. काही नाही हा, उगाच आता काहीतरी बोलू नकोस वहिनी. हे बघ, हे सगळे तुझे कष्ट आहेत, त्यामुळे तुझ्या कष्टाचं क्रेडिट उगीच आम्हाला देत बसू नकोस. इट्स ऑल युअर्स. गणपती बाप्पा. काय काय एवढा उत्साह? अहो काका, बातमीच तशी आहे. तुमच्या या लेखाने आज जे काही काम केलंय ना, वा वा वा, सुपर्ब. अहो याला ना एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. ते अंबर टॉवर्सचं प्रोजेक्ट होतं ना, ते मी ऍक्सेप्ट केलंय. आणि वारंगची कंपनी ब्रिक्स अँड अँगल्स आणि माझी कंपनी श्रेयस रियालिटीज हे एकत्र मिळून हे प्रोजेक्ट कम्प्लीट करणार. गणपती बाप्पा. म्हणजे तुम्ही हो म्हणालात? हो अश्विनी, या प्रोजेक्ट पेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. या प्रोजेक्टसाठी त्या वारंगचा माज, त्याचा ऍटिट्यूड सगळं बाजूला ठेवून दिला. उत्तम केलंयस तू, योग्य निर्णय. खरं सांगू का, तसं बघायला गेलं ना तर या जगामध्ये तडजोडीशिवाय काही होत नाही. चला, म्हणजे आता डबल आनंद. सगळं कसं छान चाललंय ना, बस कुठे गालबोट लागायला नको. कुठलंही गालबोट लागणारच नाही आई आता. अगं तो वारंग केवढा खडूस माणूस आहे. अशा माणसाला दादाने त्याच्या साईडनी करून घेतलं, याचाच अर्थ आता कुठल्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही. बरं श्रेयस, हे लाडू. अरे हो, देवाला दाखवतो. अरे लाडू कशाबद्दल? अहो काका, बातमीच तशी आहे, फार विशेष आहे. काय झालं, आम्ही खाली भेटलो आणि त्याने मला या काय ते अंबर टॉवरची पूर्ण स्टोरी सांगितली. त्यानंतर मी म्हटलं की लाडूच घेऊन जाऊया आणि एकत्र सेलिब्रेट करूया. काय श्रेयस, हे घे लाडू पप्पाजवळ. हो हो. काय झालं? अगं मी नैवेद्य व्यवस्थित दाखवतो, मग दुसरा डब्बा तू दाखव. बस. अगं थांब जरा, नैवेद्य दाखवतो बेटा.
झालं तर हेच बाकी होतं. थांब आलेच. प्रसादाचा पुडा ना तोच आणला. हा काही चांगला संकेत नाही. अगटीतच म्हणायचं. हे केवळ तो बाप्पा दाराबाहेर ताटकळत ठेवलात ना त्याचे परिणाम आहेत. बाबा यार, उज्ज्वला, तुला चांगले विचार करताच येत नाही? अगं लहान आहे ती, अजाणतेपणी पडलं तिच्या हातून, काय फरक पडतो? अरे बाप्पा आपल्या घरात आज एवढ्या चांगल्या गोड बातम्या घेऊन आली आणि तू आपल्या शंका घेऊन कुठल्या कुठे चालली आहेस? त्यानंतर यानंतर हे असले विचार करायचे नाही. ठीक आहे, मी आता काहीच बोलत नाही. मग तर झालं. अश्विनी, असू दे. बाप्पाची माफी माग की प्रसाद पडला मग. तुझं गणू जास्त ऐकतो, तू माग. गणू, आमचं काही चुकलं असेल ना तर खरंच माफ कर. काहीच मुद्दामून केलं नाहीये.